तुमच्या घरात अडचणी, पैशाची चिंता किंवा मनाची अशांती आहे का? मार्गशीर्ष गुरुवारी केलेलं हे एक व्रत सगळं बदलू शकतं. फक्त श्रद्धा, विश्वास आणि महालक्ष्मीचं नाव. कथा, मंत्र, आरती आणि नैवेद्य. देवाची कृपा हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. कशी करावी मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची देवीची पूजा? मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत हे दर गुरुवारी पूजा मांडून केले जातात. यासाठी तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र घालावे लागतील. त्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा करावी. महालक्ष्मी व्रत पूजेसाठी देवघराच्या बाजूला चौरंग ठेवावा. चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरावे. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. मग एका तांब्याचा कलश घ्यावा. त्यात 1 रुपयाचे नाणे टाकावे. कलशाला हळदी कुंकू लावावे व त्यात एक नारळ ठेवावा. काही जण या नारळाला सजवून देवीचं रूप देतात. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार नारळ सजवावा किंवा नुसता ठेवावा. चौरंगावर एके ठिकाणी 5 फळे ठेवावीत. एकीकडे विड्याची पाने व त्यावर देवीचा शृंगार ठेवावा. त्यानंतर महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देखील ठेवून त्याची पूजा करावी. देवीला हळदी कुंकू व्हावे, हार घालावा, फुले अर्पण करावीत व फुलांची वेणी देखील घालावी. मग धूप अगरबत्ती लावावी. अशा प्रकारे पूजेची मांडणी केली जाते. पूजेची मांडणी झाल्यानंतर देवीसमोर हात जोडून आपली मनोकामना सांगावी. आपण हे व्रत संपूर्णाने विश्वास आणि श्रद्धेने करू असे देवीला सांगावे. त्यानंतर देवीच्या मंत्राचा एक माळजप करावा व महालक्ष्मी व्रत कथा वाचण्यास सुरुवात करावी. मनोभावे कथेचे वाचन करावे. कथा झाल्यानंतर देवीची आरती करावी व खिरीचा नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटावा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.